नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं कोल्हापूरची कन्या या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या कोल्हापुरात पर्यटन स्थळांना काहीच तोटा नाही, म्हणूनच तर जगात भारी कोल्हापुरी असं म्हणलं जातं. तर आजचा आपला दौरा आहे अदृश्य श्री काळसिद्धेश्वर महाराज यांचा मठ म्हणजेच कण्हेरी मठ. हा मठ आपल्याच कोल्हापुरात कागल तालुक्यातील कण्हेरी येथे आहे. या मठाला कण्हेरी मठ किंवा सिद्धगिरी मठ म्हणून सुद्धा ओळखले जाते. मठाच्या बाहेरच असलेल्या या सुंदर आणि आकर्षक बागेत तुम्हाला अगदी विनामूल्य प्रवेश मिळेल. कोल्हापूरकरांचं लक्ष वेधून घेणारी ही सुंदर आणि सुसज्ज बाग तुम्हालाही नक्की आवडेल. बागेतच असणाऱ्या या सुंदर आणि भव्य कलाकृती पाहून इथून जायची इच्छा होतच नाही. सिद्धगिरी मठ म्हणून ओळखले जाणारे हे पर्यटन स्थळ आपल्या आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या बागेतील शांत वातावरण, शुद्ध हवा आणि पक्ष्यांचे सुमधुर गाणे आपल्याला एक प्राचीन आणि ताजगीचा अनुभव देतात. बागेत अनेक प्रकारची फुले, झाडे आणि औषधी वनस्पती देखील आहेत. विशेषतः गंधराज, रजनीगंधा, चमेली, गुलाब आणि लिलिया यांच्यासारखी फुले येथे भरपूर आढळतात. या मठातील बाग फक्त निसर्गप्रेमींसाठीच नव्हे, तर आध्यात्मिक शांती शोधणाऱ्यांसाठी देखील एक आदर्श ठिकाण आहे. येथे येऊन फुलांचा गंध, शांतता आणि निसर्गाच्या सुंदरतेमध्ये वेळ घालवणे हा एक अद्भुत अनुभव आहे. या बागेत काही धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे पुतळे देखील आहेत आणि या ठिकाणी असलेल्या पुतळ्यांचे आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. त्यांचे संप्रेषण भक्तांच्या श्रद्धेचा भाग म्हणून केले जाते. भारतीय वेशभूषा आणि विविधता दर्शवणारे पुतळे सुद्धा याच बागेत आहेत. तुम्ही कधी सिद्धगिरी मठ पाहायला गेलात तर या सुंदर बागेत जायला अजिबात विसरू नका. येथील म्युझियम सुद्धा अगदी जगप्रसिद्ध आहे. तुम्ही सुद्धा हा मठ पाहिला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कोल्हापूरची कन्या या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.